करून टाकतो आता, आहे की नाही तर खीर लय घट होईल ना. साजरी झाली की अशीच पाहिजे की नाही बरं, पतली चितली. लय पतली नाही ना, नाही तर लय पतली आहे का माय. नाही नाही, अशीच पाहिजे मन करणार बाई. हा, खीर अशीच पाहिजे. आणि आजची कशी द्रोणात वाळायचं काम नाही पडलं पाहिजे ना, बरीशी घटसरच राहू द्या जरशी. कसं मग अजून द्रोणात वाळा लागी, मग त्याच्यापेक्षा पात्रा रुली वाळला जाते. नाही व सरिता, हाय द्रोण आणेला शिल्लक आणेला द्रोण. ते खीर पत्रावर नाही, द्रोणातच वाळल्या जाते. द्रोणात खाल्ल्या जाते साजरी. पत्रावर काय मग उलशीक चमचाभर वाळतात, काही नाही ना काही नाही. कर ना साजरी, कावा मन कर ना. कावा पुऱ्या दुधाची नाही केली का? नाही शांताबाई, मी 2 लिटर दुधाचीच केली. आता खीर उलशीक तर वाळ लागते ना पत्रावर जशी. म्हटलं लय मोठी होती ते 7 किलो, हे पाय 6 किलो म्हणतो ना. नाही 7 लिटर दूध आणलं दिनून. काय म्हणलं चहा पाण्याला अशी. अहो माय, ते दूध खिरीलाच आणलं होतं ना. ते दिनू म्हणते ते उलशीक चमचा भर नाही वाळायचे म्हणते, पात्रावर साजरं नाही लागत म्हणते, उलशीक वाळतात. तर द्रोणात त्यानं स्पेशल खिरीले द्रोण आणले ना रे. तर ते पतली करणं जराशी. मग आता झाली का लागे तो खीर सांग माझा डबल कुटाणा झाला. त्याचा डबल कर लागणार नाही. तो म्हणेन मी एवढं दूध आणलं आणि तुम्ही केलं उलसक तेच शेवटी. आणि 2 लिटर दूध कोणाकोणाला पुरी नव्हती 2 लिटरची खीर. असं त्या आता गावा पहिल्या पंक्तीला वाढशील नाहीस का जरशी कशी पहिले एक वाढ तर वाढशील ना. शांताबाई, ते श्रीखंड आणलं ना, मग पंक्तीला श्रीखंड आहे पुरी ह्या त्यात खिरी खायला पाहिजे. उली चमचावर वाढू. आणि हे पित्र जेवायला बसतात तर पित्राईला वाढला जाते. तसं म्हणतं का? पण बाई तर दिनू म्हणून मग केलीच नाही आई. मी तुला म्हणलं कर. शांताबाई, दिनूला सांगा समजावून. त्याला म्हणा एक तर श्रीखंड आणलं, ते तेवढं मोठं ते सांगेलाय समजा. लागे हे पित्राईसाठीच असते हा सारा स्वयंपाक. खीर, कढी, वडा, भजा, कुरडी, पापड, हे पुरणाची पोळी, करंजी, अनारसा समजा पित्राईसाठी करावं लागते ना. पित्राईसाठीच असते म्हणा बाबू. जरा पंक्तीला थोडी वाढत असतात म्हणा, एवढं उली वाढतात ते पहिल्या याच्यात. पित्राईलाच असते हे. हो, आता ते का मला माहित नाही. बरोबर आहे, पित्राईलाच असते. तेरा माय दिनूला सांगा लागेल बाई, तेरा बरोबर अळणा आले जमा झाले का तर नसते ना गावातले घेता येतात आहे की नाही. हो, आता त्याचे सोयरेच कोणते आहेत काय, आपल्या सोयरे बसवा लागतील. माझं वय येते वा, माझी बहीण जवळ येतो म्हणे, मग माझं वायले बसलच चालते पित्रात. हो शांताबाई, मला भाऊ येतो म्हणे, तूही बसते पित्रात, काही वर नाही. फार सुद्धा जवळ बा येतात बालीच्या घरचे तसे. हो, मग हे कसं पित्र कसं गावातले मन घराचे मन बसत नसतात ना. अळणावाले न्यारे पाहतात. आपल्या गावातले मग घेतात न्यारे अळणावाले सोयरे लोक चालते ना. मग हो, दिनूला सांगा लागेल बाई, मग सकाळीच पित्राईले हिदून ठेवजो म्हणून. मग काय तर पित्र बसले इकडे, घास घेतला की तिकडे पंगत बसून द्यायला जाते. आपला स्वयंपाक आला ना आवरात, आचार्याचं झालं माय बाई. आपले झालं शांतबाई, आता काही नाही. पाय खीर केली, वडे झाले, भजे झाले. कुकर शिट्टी नाही देऊन राहिला. अमाय बंद केला ना, झाला ना भात, 3 शिट्ट्या झाल्या ना. मिसळीची भाजी हो बाई, मिसळीची भाजी केली ना शांताबाई. मिसळीची भाजी केली. लागे पूर्णाच्या त्या पोह्याही केल्या मी आजचे बसल्या पित्रायच्या. सारा स्वयंपाक झाला शांताबाई पित्रायचा, काही टेन्शन नाही. आता पित्रे बसले चालतात. पारावर गेले का लोक? नाही वारा जातात ना माणसं. चला मग आपण तर जाऊन आते बाई, माणसं अजून पारावर जातील तर आपण बसू तर ते घंटाभर आणि मग वाढता येतात पित्र. मग स्वयंपाक घ्यायला गेल ना माहिती ती. हो, पित्र तर तीच जीवला घालायला लागते नाही की नाही तर मा काय म्हणणं होतं मा बदलल्या खोलीत घातले तर आतेबाईच्या घरात जसा लय गोंधळ होते, सुचत नाही म्हणत ती. नाही वा शांताबाई, काही नका लावून राहा. त्या मामाजीच्या घरातच पित्र जीव घाला. काही बोलता का? त्याचं पान तत्ती टाका, पित्र का ते जीव घालता का तुमच्या घरी? तत्तीच घाला, काही नाही होत. हो ना, ते मला कळते, पण ना म्हणलं जसं आता सांग 13 लोक बसली पाहिजेत ना. आता बाई 11च म्हणत व 11 पित्र, 12वा सुटके आणि 13वा एक मुक पित्र नाही जीव घाल लागत का? हो बरोबर आहे. आणि 13 बरोबर आहे, 13च्या दिवशी 13च राहतात ना. हो बरोबर आहे. हो शांताबाई, माहिती प्यालेन ते नॅपकिन काढली का मग तुम्ही ठेवलं का ते? हे हो, ते बाली करून राहिली. तिला म्हटलं ते प्याल्यातच नॅपकिन टाक आणि लागे ते 1 रुपया टाकून दे म्हटलं त्याच्यात. मग कसं धरला तर प्याला देऊन द्यायला जवळ की जाय तिकडे. मग जेवण झालं जसं पित्रायचे की मग झालं आता जसं मग तर ते घेतलं की चालते. मग मी लेकरीला आवाज देतो ना, कोणी घ्यायला गेलं असलं की एका चक्रात घेऊन जाता येते. हो चालते. हे बाय झाकून टाकून घेऊ, असं उघडं नको घेऊ, स्वयंपाक साजरा नाही लागत. हो घेतो आम्ही, चला मग ती. काय मस्त सुगंध येतोय. वाव, भजी बनवले आणि वडा पण. मला ना इंडियन फूड एवढं आवडतं.
असा गरमागरम वडा तर तिकडे मिळतच नाही. वाव, मिरची पण आहे का? भटक भवाने होय मांगे निवद्राला दाखवायचं, पित्र राहिले जेवायचे, तुला का वळ्या खायची पडली का होती? वळ्या खायला आली का हो तू? काय ती भाषा, काय ते गावंडळ नुसतं वापर, काय ते बोलणं, मॅनर्स नाही आहेत का तुम्हाला? काय बोलताय मला? मी काही तर खायला आली का? मी बघितलं नाही का कधी? चल होय होय वाली वाय तिकडे जाय, गावात हिंड जरशी. झालं असेल तो गाव गुराईनं राहिलं असेल तर जाय हिंडून ये. चालली मोठी वळा केला काय, भजा केला काय? तुला अक्कल नाही का तेवढी? की पित्र जेवायचे राहिलं नाही खाता का तू? पित्राचा स्वयंपाक कोणी लेकराला तरी देते काय उष्टा करायले? या शांताबाईला तर आधी दाखवते मी. प्रॉपर्टी नावावर करून घेतली वाटते मामाची, म्हणून एवढा पारा चढला हिचा. पैताळ बेलने लेकाची. शांताबाई हिला दाखवाच लागते. होऊ दे आजची पंगत, होऊ दे जरा. आता कार्यक्रम झाला, आता पंगत झाली की आता संध्याकाळी हिचा परेड आहेच. आपण घेतलं नाही त्या मामाजीचे परापटे नावानं लिहून. ऐक, विकी होती ना, पिंकी होती ना मासंग ऐकेले. अब हे त्याच्यासाठी आली भटक भवानी भटकेले. तिला वाटते की त्या आतेबाईची लय मोठी परापटी आहे आणि हे आता गुंडावून देते, नाही तर आपण नाही घेऊ वाटून. चोट्या बोलायची, स्वतः मन काळ लोकांना त्याची समजते. आतेबाई पाया लागा, मग पित्र जेवतात, मग पंगत बसते. हो मायबाई. गादी काढली नाही, त्याच्यावरच बसवले लोक. तुला तेवढी अक्कल नाही का? तू गादी कोण नाही काढून राहिली? ती तुला सांगितलं ना, ते गादी काढतो आपल्या घरची आणून टाकता येते. मग आता तिरवी झाली का आणून टाकता आली असती. ती काय गोष्ट तुला धंगाची येत नाही? मी सारच करू का मी? अहो मायबाई, त्या आतेबाई नाही म्हणतात. आता आम्ही का नाही म्हटलं, मॅ आतेबाईला म्हटलं मा घरची आणून टाकतो. म्हटलं आतेबाई इले काढून टाकतो तर नाहीच ना, आजही नाही काढू दिलं. म्हटलं आज तर काढू द्या, पाहुणे जेवतात. म्हटलं गादीवर बसवता का? ऐकतच नाही त्या आतेबाई. म्हणतात नाही मग बुडा आयुष्य बऱ्या गादीवर नेसला ना, आता का तुम्हाला बाटाला का मा गादीचा काय करू नाही. म्हटलं माझ्या जेवे लोक काढतो तर नाही म्हणत. त्याच्या आत्म्याला उलट शांती भेटतील. ते अतीच बसत जाय, अतीच जेवत जाय, त्याची पित्र बी याच्यावर जीव घाला. सांगा आता काय करता? म्हणून नाही तर मला काही कळत नाही का त्या माणसाला का मी का गादीवर बसवलं असतं का जेवायला? काकी ना ऐकतच नाही. साजरा लागते का जवळ लोक पाहुणे रावणी गादीवर बसवल्याचे आले. जाऊ द्या आता, काही होत नाही. करा म्हटलं चालू. बाबू मंगेश पाहायचो आता वळाकडे लक्ष दे इकडे. हो हो काका, बस यायचं आटोपलं की सांगतो, तिकडे पंगत बसून देतो तुम्ही. बस आपण सुरू केलं की पंगत बसू शकते. हो ना पाहुणे बा. हो. अरे ते ये जे पानाचे इकडे आहेत ना काढ्यात, ते प्याले गेले आणून ठेवायचं. जेवण झाली की इच्छा येतच हाती जा. ओय अतिच थांबू तू आता, जाशील कुठे नाही तर काय? हो हो, अतिचा मी नाही अति का आणूनच ठेवलं मी हे सगळं. हो आहेत ना मग आहेत ती आता वाळायला, काही घर नाही. काकी ती गादी काऊन नाही काढू दिली तुझ्या? काही घर नाही, राहू दे. त्या गादीत मा बुड्याचा जीव अटकला असेल तर त्यावर निजर राहते. आणि तुम्हाला काय दाढ झाली रे माझी गादी? काकी बरं मी काय म्हणतो, राहिल्यात काही फरक पडते? राहू दे राहू दे. काही होत नाही आतेबाई, राहू द्या, बसा. हे पा इकडे ये ना, घास घेतला असेल ना तुम्ही, पंगत बसून देऊ शकता. मग माणसात झालं की बरोबर जाणाऱ्या बाया बसून द्या. पाहुण्या बाया मग कसं माणसात जेवण झालं की मग बायाचं राहिले की अटकतात ते. मग जाणाऱ्या असल्या की बायाला बसून दिल्या जाते. हो हो, मी सांगतोस ना, तू ती पाहायचो काय? वाळाकडे लक्ष दे जा. अरे शांततेनं होऊ द्या. पुरी पाहिजे का? पुरी. अरे कैलास, पुरी इकडे आणजो. पुरी पुरी पुरी. अरे देत चाल कैलास, वाढत चाल. आता तर बसली पंगत. श्रीखंड वाढू का भाऊ? गाव राजू डायरेक्ट तिरविल राजू श्रीखंड पुरी. बुड्या जात नाही शांतीच भेटते. अरे त्या काकाले राजू श्रीखंड पुरी आवडतच जाय. म्हटलं मग त्याच्या आवडीचा पदार्थ ठेवा. चांगलं झालं जेवण. मस्त मस्त. श्रीखंड दिला थोडस. हो हो, श्रीखंडापेक्षा आम्रखंड ठेवलं असं तुम्ही, अजून मजा आलीच ती. हो हो राजू, ते बी पुरलं असतं नाही. अरे बाबू पाणी वाढतो इकडे. आरामात चालले, आरामात. कसं त्याला स्वयंपाक? मी भाची आहे म्हटलं आजीची. हो एकुलती एक भाची आहे. हो मीच सगळं बघितलं, हे सगळं अरेंजमेंट माझंच आहे म्हटलं. हो माझाच कार्यक्रम म्हणजे मीच केला ना. आता आपल्यालाच करावं लागतं, लोकांचं थोडीच आहे. माझी सख्खी आते आहे ना, मी आत्याची सख्खी भाची आहे. हो वारसा हक्क मलाच आहे, कारण म्हणजे मी एकुलती एकच आहे ना. खरंच व दर्शना, फक्त वारसा हक्क गाजवायलाच आली व तू ती.
हा आता ध्यानात येऊन राहिलं मला. म्या म्हणलं माझी भाषी एवढी धावपळ करत आली की ती मा भावशीले खराब वाटलं. आत्याचं ऐकलं तर पळत धावत आली म्हणलं माझी भाषी. आणि तू काले आली होती कळलं व मला कळलं आता. हा माय आता मुखच राहा लागते. पण आत्या तुला आणू का काही? जेव पोटभर जेव. हो माय आता पोटभर जेवतो. जगा लागत नाही मला. आता उपाशी राहून कामा बुडा वापस येते म्हणून उपाशी राहू. जेवतो बाई पोटभर जेवतो बाय. आत्याबाई लढू नका. जेव्हा पंक्तीत लढत नसतात जेवायच्या ताटावर लढत असतात काय. जेव्हा मुकाटानं जेवतात बाय. हे गोड नाही काढून हे श्रीखंड गिरखंड मला नाही पाहिजे काही. आज खास लागते. मग गोड मोकळं होते. घ्या खाऊन आज खास लागते. एक चमचा का होईना पण खा. अगं आत्या खाणं मीच तर बनवायला लावलं. ते गावातले लोक तर वरण भात भाजी पोळी बनवून राहिले होते कंजूस. मी म्हटलं नाही माझ्या मामाचा तेरवीचा कार्यक्रम आहे. छान श्रीखंड पुरी बनली पाहिजे. आत्या छान झालं ना. माझंच आहे म्हटलं सगळं. मीच बनवलं म्हणजे मीच केलं सगळं. कोण होय हे? अमाय त्या आतेबाईची भाषी होय ना. तिकडे असते म्हणतात बाई लंडनले का इंग्लंडले कुठे असते काय सांगा बाई. आली ना माय भाषी होय ना त्याची. आतेबाईची भावाची पोरगी. असं का बाई हो. माय बुडील भाषी होती का मला माहिती नाही हो. कोणी तर आली नाही माय आयुष्यात. माय आता आली का माय बाई हो. काही म्हटलं का डॅश? काही नाही म्हटलं बाई त्यानं जीव देतात लोकायले. आणि येतो इकडं. मला लक्ष ठेवावंच लागते ना. शेवटी रक्ताचं नातं आहे माझं. तुम्ही शेवटी किती म्हटलं तरी गावातलीच लोक. मला म्हणावं लागेल ना लोकांना जेवा म्हणून तर लोक जेवतील ना. रक्ताचं नातं आहे म्हटलं. त्याला रक्ताचं नातं बाजूला सरक. ओय मच्छर आणि पंक्तीच्या वालीवर काय ना तो अतिस तुले कचंडी दिन. मला म्हणता तुम्ही? ओ बाई सरिता कार्यक्रम होते. कार्यक्रम झाल्यावरची पावसाची पाठ. आज कार्यक्रमाच्या मधात नाही बाई. डॅश जेवतात बाई बाया. तू जाय बसत ते थकलीशीन तू म्हणून म्हणते ते सरिता की जेवतात बाया. हो थकलीशीन म्हटलं तू जाय बस ना. मग ती जेवायला 2 खेप झालं का जेवण. इंडियन फूड बनलेलं आवडते करू. सरिता माफ करा आते बाई. तुम्हाला राग आला असेल तुमच्या भाषेला. मी काही म्हणतो तो तुमची भाषी काय रंगाची आहे तुम्हाला जागती कळीन ना. मग तुम्हाला बी राग येईल. आम्ही काही एवढं टाकूनीच एवढं हलकट नाही आते बाई. गावातले लोक करू तुमची भाषा आम्हाला नव्हती. आम्ही जरी गावातले असलो जरी तुमच्या रक्ताचं नसलो तरी बी रक्ताच्या नात्यापेक्षा आम्हाला प्रेम होतं म्हटलं तुमचं हाय बी. तुमची भाषा हमेशा आम्हाला हिनवून राहिली. हात सोडतो तो आल्या. कार्यक्रम होऊ दे साजरा. मी कोणाचाच भाग नाही घेत ना. मा भाषेचा भाग घेत ना तू हा भाग घेत. फक्त एवढंच म्हणतो हात जोडून मग बुड्याचा कार्यक्रम साजरा होऊ द्या. केला तुम्ही लोकांनी एवढा मन लावून एवढा खर्च केला एवढं साजरं केलं. आज कार्यक्रमाच्या दिवशी भांडण नको करू. सरिता तुला काय म्हटलं होतं ना आते बाई. कोणी काही नाही करत जेवा. सरिता बघ आत्या बघ हे गावकरी किती ड्रामा करतात. बघ कसे हलकट आहेत. पंक्तीच्या लोकांना वाढवायला त्यांना जीवावर राहिलं. त्यांना वाटते अन्न उरलं ते बरं त्यांच्या घरी खाल्ल्या जाते. काहीच करायला तयार नव्हती. वरण भात भाजी पुडी करत होती. मी म्हटलं खीर करा पुरी करा श्रीखंड करा म्हणून झालं. आत्या बघ शेवटी रक्ताचं नातं रक्ताचं असतं. गावकरी शेवटी गावकरीच असतात. ते कुठं काय आपले होत असतात का. बाई दर्शना जाय तू. तुला तर नुसतं त्या गावातल्या लोकांचाच पुडका येऊन राहिला. मी सांगते तुला काही सांगू नको मले. तू अतून चालली जाय. जेव तुला तर वाटत पोटभर जेव ना. कधी बघितला नाही श्रीखंडपुरी. तुला वाटते कधी खाऊन कधी नाही. ते गावातली लोक तुला पागल करून राहिले. तुला ते चोपडतात. तुला ते तुझी सगळी प्रॉपर्टी हडपून घ्यायचा विचार आहे त्यांचा. सगळं ते तुला मागून घेतील. मी आहे तुझा वारस. मी आहे म्हटलं रक्ताचं नातं. लक्षात ठेव तू जरा.